वळूयात पुढच्या आणखीन एक महत्त्वाच्या बातमीकडे। सिद्धिविनायक मंदिराने एक मोठा निर्णय घेतलाय। सिद्धिविनायक मंदिरात रविवारपासून हार, फुलं आणि नारळ घेऊन जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाच्या वतीने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर मंदिर प्रशासन अलर्ट मोडवर आहे। सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाने उद्या महत्त्वाची पत्रकार परिषद देखील बोलावलेली आहे। महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आपण बघतोय। सुरक्षेच्या कारणास्तव आता मंदिर परिसरात रविवारपासून हार, फुलं आणि नारळ घेऊन जाण्यास बंदी असणार आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेत। उमेश, सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय आपण बघतोय, काय सविस्तर माहिती आहे? मेघना, रविवारपासून मंदिरामध्ये जे हार, फुलं वाहिली जातात ती वाहता येणार नाहीये भाविकांना, कारण सुरक्षेच्या खातर मंदिर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात येतोय। कारण आपल्याला माहिती आहे की सध्या देशामध्ये वातावरण तणावाचं आहे, कारण पाकिस्तान कडून जी नजर आहे ती भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणावर ठेवण्यात येते। खास करून जर आपण पाहिलं तर सिद्धिविनायक मंदिर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या टार्गेटवर राहिलेलं आहे, त्यामुळे इकडे सुरक्षा व्यवस्था नेहमीच चोख असते। मात्र तरी ची सुरक्षा व्यवस्था भेदून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा निर्णय जो आहे तो खबरदारी म्हणून मंदिर प्रशासनाकडून घेण्यात येते आणि त्यामुळे उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधिकृत घोषणा मंदिर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। अनेक वेळा ज्यावेळेस दहशतवादी कारवायांना वेग येतो किंवा त्याबाबतच्या माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळते, त्यावेळेस सिद्धिविनायक मंदिर आहे इथे नेहमीच सुरक्षा व्यवस्था वाढवली जाते आणि खबरदारी म्हणून पुन्हा एकदा अशा प्रकारचा निर्णय जो मंदिर प्रशासनाकडून घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सिद्धिविनायक मंदिरात रविवारपासून हार, फुलं आणि नारळ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।